भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यात महिलांचा मोठा वाटा आहे। त्यामुळे नारी शक्ती हीच संस्कृतीचं प्रतीक आहे असे उद्गार भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी काढले। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना नारी शक्ती अभिमान पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या। भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन झालं। शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांच्या सत्काराचं नियोजन करण्यात आलं होतं। सत्कार मूर्तींमध्ये डॉक्टर प्रिया दंडके, भाग्यश्री कासोटे, विद्या सिद्धनाईक, हेमा पाटील, खुशी कांबोज, मयुरी आळवेकर, सोनल करांडे पारखे, ऐश्वर्या मुनीश्वर या महिलांचा सत्कार भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि प्रकोष्ठाच्या सह-उपाध्यक्षा अपर्णा गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला। मानपत्र आणि सौभाग्य लेणं असं या सत्काराचं स्वरूप होतं। यावेळी बोलताना सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली महिला सक्षमीकरणाची चळवळ यशस्वी आणि बळकट करण्यासाठी सर्व महिलांनी एकत्र यावं असं आवाहन केलं। भारतीय संस्कृतीचं जतन आणि संरक्षण करण्यात नारी शक्तीचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी नमूद केलं। कोणताही पुरस्कार हा केवळ कार्याची पोचपावती नसून पुढील कार्याला प्रेरणा, ऊर्जा देणारा असतो असं सौभाग्यवती महाडिक यांनी नमूद केलं। यावेळी सौभाग्यवती सरिता सागर चौगुले यांची भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचं पत्र सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते देण्यात आलं। यावेळी कविता बंकापुरे, रश्मी लाड, शिवानी चव्हाण, स्मिता सराफ, रूपाराणी निकम, जानकी साळुखे, मंजिरी देवण्णावर, बीना कामत, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।